राम राम विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या मराठी भाषेमध्ये भरपूर शब्द हे संस्कृत भाषेमधून आलेत. मग असे शब्द लिहिताना घडतं काय? आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, न वापरायचं कोणतं, नळाचं केव्हा आणि न बाणाचं केव्हा. आता त्याच्यामध्ये एक महत्वाची माहिती आपल्याला भेटली आहे. काय? र, रू आणि श नंतर येणारा न असेल तर तो न बाणाचा लिहावा आणि समजून चालायचं. तो तत्सम शब्द आहे. कसं? ऋण, रूच्या नंतर न आलं न बाणाचं. अरण्य, रच्या नंतर न आलं बाणाचं. मरण, रच्या नंतर न आलं बाणाचं. श नंतर न आलं भाष्य न. कृष्ण, श नंतर न आलंय. परीक्षण आणि आपलं सर्वांचं आवडतं शिक्षण आलंय लक्षात. यांच्यानंतर न बाणाचं घ्या आणि समजून चला. शब्द तत्सम आहे. शब्द तत्सम आहे, तत्सम आहे, तत्सम आहे.